चला झटपट होणारी शेंगदाणे आणि तिळाची झटपट वडी कशी करायची आणि अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. मऊ आणि सॉफ्ट कशी होते आणि तुम्हालासुद्धा करता येईल इतकी साध्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही वडी आहे. इथे 1 वाटी आपल्याला तीळ घ्यायची आहे. तीळ मंद आचेवरच भाजायचे, जास्त करपू द्यायचे नाही. तडतड थोडासा आवाज आला की समजायचं आपले तीळ भाजले गेलेले आहे. नंतर काय करायचं, त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी शेंगदाणेसुद्धा घ्यायचे आहे आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहे, म्हणजे आतपर्यंत छान भाजल्या जातात. आता शेंगदाणेसुद्धा छान भाजले गेलेले आहेत. त्याचे चेक करून बघायचं आपल्याला. त्याचे साल निघाले की समजायचं आपले शेंगदाणेसुद्धा छान भाजले गेले आहे. थंड होऊ द्यायचं आणि नंतरच त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आणि नंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता याची आपल्याला काय करायचं आहे, बारीक अशी भुकटी करून घ्यायची आहे. थोडी जाडसर असली तरी चालेल. आता इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेलं आहे आणि आता शेंगदाणे बारीक करायला घेतले आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट काढून घ्यायचा आहे आणि त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला जे तीळ आपण भाजून घेतले होते ना, ते सुद्धा आपल्याला बारीक करायचे आहे. परंतु त्याच्यातले मी थोडे तीळ बाजूला काढलेले आहे आणि उरलेले जे आपले तीळ आहे ना, ते आपल्याला बारीक करायचे आहे. शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट दोन्ही आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता याच्यासाठी आपल्याला गूळ किती लागेल, कढईमध्ये आपल्याला 2 वाटीला थोडा गूळ कमी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त 2 चम्मच किंवा 3 चम्मच तुम्ही त्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी काही जास्त टाकायचं नाही आणि गॅस चालू केला नाही आहे. थोडासा मिक्स होऊ द्यायचा आणि नंतर गॅस चालू करून आपल्याला फक्त गूळ विरघळू द्यायचा आहे, इथपर्यंत होऊ द्यायचा आहे आणि 1 चम्मच आपल्याला त्यावर तूप टाकायचं आहे. पूर्ण गुळाचे खडे पूर्ण विरघळले गेलेले आहेत. थोडी आपल्याला उकळी आली की लगेच ते आपल्याला मिश्रणमध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही डायरेक्ट त्या कढईमध्ये सुद्धा टाकू शकले असते, परंतु मी कुटावरच तो गुळाचा केलेला जो आपण पाक होता ना, तो आपल्याला टाकायचा आहे. सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. एका स्टीलच्या ताटाला काय करायचं, थोडंसं तूप लावून आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि खाली थोडेसे तीळ टाकायचे आहे. मी जसे आता तीळ टाकलेले आहे आणि नंतर आपण ते मिश्रण त्यावर टाकायचं आणि वाटीने किंवा कशाने तुम्ही पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला वरून थोडेसे तीळ टाकायचे आहे. छान दिसतात किंवा तुम्ही खोबऱ्याचा कीसुद्धा टाकू शकता. त्याला थंड होऊ द्यायचं, अर्धा तास लागतो थंड व्हायला आणि नंतर त्याची आपल्याला काप करून घ्यायचे आहे. छोटे छोटे असे पीसेस करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला काढायचे आहे. बघा आपली मस्त अशी छान अशी वडी झालेली आहे. थंडीच्या दिवसामध्ये ही वडी अतिशय सुंदर लागते खायला. तुम्ही लहान मुलांना सुद्धा करून देऊ शकता. नाही तर आपली आता संक्रांतसुद्धा येणार आहे, तर आपल्याला संक्रांतीला वड्या करावंच लागतं किंवा आपण लाडूसुद्धा करतो. पण आज मी तुम्हाला मस्त अशी शेंगदाण्याची आणि तिळाची वडी करून दाखवली आहे. अतिशय सॉफ्ट झालेली आहे, नरम झालेली आहे आणि खूप सुंदर लागते खायला. नक्की तुम्ही करून बघा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करू शकता. तर करून बघा. किती सिंपल पद्धतीने सांगितली आहे तुम्हाला ही वडी. अशी वडी ना कोणालाही करता येईल, ज्याला करता येत नाही ना त्यालासुद्धा करता येईल. इतक्या सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला ही वडी सांगितलेली आहे. नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल